आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून मंत्री दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांनी समज दिला अशी माहिती मिळते। बदलापुरातील घटनेवरून शिक्षण मंत्री या नात्याने शाळेच्या व्यवस्थेविषयी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी केसरकर यांना मंत्रिमंडळ बैठकीत चांगलंच फटकारलं। शाळेत तक्रार पेटी नाही, महिला कर्मचारी नाहीत अशी वक्तव्य केसरकरांनी केली होती। त्यामुळे विरोधकांना आयतच खोलीत मिळालं। मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी केसरकर यांना यावरून चांगलंच झापलं। शिक्षण मंत्री असताना आपण अशा प्रकारची वक्तव्य करता, प्रत्यक्षात कार्यवाही का केली नाही अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली। दीपक केसरकर यांनी केलेली अनेक वक्तव्ये जी आहेत त्या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती आणि त्यावरच मुख्यमंत्र्यांनी दीपक केसरकरांचे कान उपटलेत। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, अनेकदा आपण पाहतोय की जी वक्तव्य माध्यमांसमोर करायला हवीत ती वक्तव्य करताना ताळतंत्र ठेवलं जात नाही असंच पाहायला मिळतंय आणि त्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावलेत असं कळतंय केसरकरांना। वास्तविकतेत केसरकर हे अतिशय संयमी आणि व्यवस्थित भूमिका मांडणारे नेते म्हणून शिंदेच्या गटामध्ये ओळखले जातात। पण गेल्या काही दिवसांमध्ये बदलापूर इथल्या घटनेनंतर केसरकरांनी जाहीर वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री म्हणून स्वतःच्याच खात्यातल्या कारभाराविषयी केले गेले। त्यानंतर मालवणच्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या विषयी सुद्धा तो पुतळा पडला तर कदाचित काहीतरी योग्य असेल आणि त्याच्यापेक्षा मोठं आम्ही करू असं स्वरूपाचं विधान केलं गेलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकरांविषयी आता नाराजी व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध होती। एखाद्या नेत्यांनी स्वतःच्या कारभाराविषयी किंवा एखादा संवेदनशील विषय आहे अशा वेळेस जाहीर वक्तव्य करताना काळजी घ्यायला हवी आहे। सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी आहे, पण तशी घेताना दिसत नाहीये। यामुळे थेट केसरकरांना फटकारलेला आहे आणि नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी स्वतःची भूमिका मांडलेली दिसून येते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र विरोधकांसाठी एक आयती संधी मिळालेली होती आणि त्यावरच जोरदार फटकारलेला आहे मुख्यमंत्र्यांनी केसरकरांना।